आणि यानंतर पुणे अपघातासंदर्भात काही अपडेट्स। पुण्यातल्या कल्याणीनगरमध्ये घडलेल्या अपघाताची सगळ्या देशभरात चर्चा असताना त्याच कल्याणीनगरमधून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। काल रात्री नाकाबंदी दरम्यान वाहन तपासणी करताना पोलीस अधिकाऱ्यानं चक्क एका युवकाकडून पाय दाबून घेतलेत। हा व्हिडिओ आता सोशल मीडियात व्हायरल झालाय। सणसवाडी परिसरातील काही युवक कारमधून पुण्यात घराकडे जात होते। त्यांच्याकडून पोलिसांनी दंड वसूल केला, मात्र पोलीस फक्त त्यावर थांबले नाहीत। एका पोलीस अधिकाऱ्यानं कारमधल्या युवकाला पाय चेपून देण्यास सांगितलं। पोलिसांच्या भीतीनं त्या युवकाने तसं केलं, मात्र त्याचा व्हिडिओ आता व्हायरल झालाय। मिकी घई आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। मिकी, खरं तर कल्याणीनगरमध्ये आधी जो अपघात घडला त्याच्या चौकशी दरम्यान पोलिसांच्या भूमिकेवर अनेक प्रश्न उपस्थित झाले आणि हा प्रकार असताना आता आणखी एक कारनामा पोलिसांचा समोर आलाय। अगदी प्रज्ञा, पुण्यात नक्कीच चाललंय तरी काय असा प्रश्न नक्कीच हा व्हिडिओ बघून कुणालाही पडेल। कारण जर आपण बघितलं तर काल रात्री 12:30च्या सुमारासची ही घटना आहे। काही युवक एका त्यांच्या चारचाकी गाडीतून पुण्याच्या दिशेने येत होते, तेव्हा कल्याणीनगर त्या ठिकाणी नाकाबंदी सुरू होती। पोलिसांनी या गाडीला थांबवलं। खरं तर या गाडीवर काही अगोदरचे काही दंड होतं, त्या मुलांनी ते दंड देखील भरलं, परंतु त्या ठिकाणी जो बसलेला एक पोलीस कर्मचारी आहे, अधिकारी आहे, त्यांनी थेट आपले पाय या एका युवकाकडून चेपून घेतलेले। हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल देखील होतोय। जर आपण बघितलं तर तो खुर्चीवर बसलेला आहे आणि युवक जो आहे त्या गाडीतला, त्याला सांगण्यात आले की तू माझे पाय दाब। अर्थात तो व्हिडिओमध्ये दिसतोय। अर्थात आता हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नक्की पोलीस आयुक्त पुण्याचे अमितेश कुमार नक्की यावर काय कारवाई करतात। कारण की आपण सुरुवातीपासून बघितलंय की अमितेश कुमार एकदम ऍक्टिव्ह आणि अग्रेसिव्ह अधिकारी आहेत, कारवाई करताना दिसतात। मात्र आता थेट जेव्हा पोलिसांकडून अशा पद्धतीने पुणेकरांवर अन्याय होत असेल तर नक्की पोलीस आयुक्त यावर काय कारवाई करतात, काय ऍक्शन घेतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। मिकी, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। आणि पुण्यातल्या या बातमीसह बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे पुन्हा एक छोटासा ब्रेक घेण्याची। पाहत रहा एबीपी माझा।